श्री स्वामी समर्थ. कोणत्या बोटात कोणता खडा घालायचा हा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. तत्पूर्वी बघा, तुमच्या हाताला 5 बोटे असतात. प्रत्येकाच्या हाताला 5 बोटे असतात आणि 5ही बोटं एकसारखी नसतात, वेगवेगळे असतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही हातात प्रत्येक राशीनुसार किंवा प्रत्येक वेगवेगळ्याचे प्रकारचे धातू किंवा मणी आपण हातात घातले तर त्याचा नक्कीच आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो. त्यामुळे कोणत्या बोटात कोणत्या प्रकारची अंगठी किंवा खडा घालायचा, वेगवेगळ्या प्रकारचे खडे असतात, त्यामुळे कोणता घालायचा. तर बघा, तुमच्या जे करंगळे आहे, करंगळीमध्ये काय घालायचं आहे, करंगळीमध्ये तुम्ही पाचू आणि मोती अशा 2 प्रकारचे खडे तुम्ही घालू शकता. नंतर करंगळीच्या शेजारचे बोट जे आहे त्या बोटामध्ये तुम्ही 3 प्रकारचे खडे घालू शकता. त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, हिऱ्याचा खडा घालू शकता, नंतर माणिक ह्या खडा घालू शकता आणि पोवळा. हिरा, माणिक आणि पोवळा अशा 3 प्रकारचे खडे तुम्ही करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये घालू शकता. त्यानंतर बघा, मधलं बोट आहे त्याच्यामध्ये तुम्ही 3 प्रकारचे खडे घालू शकता. त्यात नीलम, लसण्या आणि गोमेद अशा 3 प्रकारचे खडे असतात. हे खडे तुम्ही मध्यमामध्ये तुम्ही मधल्या बोटात घालू शकता. तर अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच खडा घालू शकता. तर त्या खड्याचं नाव काय आहे, पुष्कराज. इथं दिलेल्या चित्राप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या बोटामध्ये कोणत्या प्रकारचा खडा घालायचा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक बोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे खडे घालण्याचं सांगितलेलं आहे. त्या संदर्भातले आपण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे की कोणत्या बोटामध्ये कोणत्या प्रकारचा खडा घालायचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचा खडा घातल्यामुळे त्यातून काय फायदा होतो. तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. जसा आपण तो व्हिडिओ अपलोड करेल, बनवलेला आहे व्हिडिओ, तो फक्त पब्लिश करायचा राहिलेला आहे. जसा आपण तो व्हिडिओ पब्लिश करेल तशी त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातून तुम्हाला नक्कीच 100% माहिती मिळेल. ही माहिती कशी वाटली आणि कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे कमेंट करून सांगा. कमेंट सेक्शनचा वापर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.